हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मूग डाळ कचोरी। तर त्यासाठी मी ओव्हरनाईट 1 कप ओव्हरनाईट मूग डाळ भिजवून घेतलेली आहे। ती आता मी भरड करण्यासाठी घेत आहे। हा शॉट माझ्याकडून स्क्रिप्ट झालेला आहे, त्यामुळे मी हा शॉट दाखवलेला नाही। तर आता आपण पुढचे शॉट बघूया। मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। त्यात काही कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत। 1 इंच आलं घेतलेले आहे आणि 10-15 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। आता यातच आपल्याला डाळ, मुगाची डाळ आहे, भिजवून तिला निथळून काढलेले आहे। अशा प्रकारे आता आपण याला जाडसर असे पिसून घ्यायचे आहे। याला आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे। आमच्या इकडची लाईट गेल्यामुळे मला रेसिपी थांबवावी लागली। तर आता बघू शकता आपण, मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेले आहे। तेल चांगले तापून घेऊया। काही बेसिकचे मसाले घेतलेले आहे। 1 मोठा चमचा धना पावडर, काळी मिरी पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी, जिरा पावडर आणि सोप पावडर। तर हे काही बेसिकचे मसाले घेतलेले आहे। आपल्याला तेल जास्त तापून द्यायचं नाही। हे मसाले आपल्याला यामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला रोस्ट करून घेतले म्हणजे याचा स्मेल खूप वेळ राहतो आणि आपल्या कचोरीलाही स्वाद येतो। अशा प्रकारे मी मसाला चांगला भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये हे लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ती त्यात घालून घेतलेली आहे। ती रोस्ट झालेली आहे। आता आपण हे वाटण जे तयार केलं मूग डाळ, तीही घालून घेत आहे। यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या सर्व रोस्ट करून घेतलेले आहे। आता आपण याला चांगले शिजवून घेऊया लो फ्लेमवर। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण शिजवत आलेलो आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा हळद पावडर, 2 पिंच खाण्याचा सोडा आणि काळे मीठ घेतलेले आहे पाव चमचा आणि नॉर्मल मीठ घेतलेले आहे चवीनुसार। आता यातच आपण घालवणार आहोत कोथिंबीर। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। बघा तर फ्रेंड, एकीकडे शिजत आहे आपलं बॅटर। आता मी ही आलू भुजिया घेतलेली आहे अर्धा कप। तर त्यामध्ये आता आपण मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पावडर तयार करून घेऊया। तर बघू शकता, मी अशी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे आलू भुजियाची। आता हे यामध्ये घालून घेऊया। कोणी बेसन घालतं, कोणी चणे, फुटाणा चण्याचं पीठ घालतं। अशा प्रकारे मी आलू भुजिया घातलेली आहे। याने याचा टेक्स्चर खूप छान लागेल। अशा प्रकारे मी आलू भुजिया घालून घेतलेली आहे। तर आता बघूया। अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊया। आता यात घालणार आहोत अर्धा लिंबाचा रस।
कारण आलू भुजियामध्ये सर्व असते, आमसूल पावडर वगैरे चाट मसाला असतो, त्याच्यामुळे मी तो घातला नाही. आता मी यामध्ये अर्धा लिंबूचा रस घातलेला आहे. आता हे चांगले मिक्स करून घेऊया आणि थंड करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर थंड झालेले आहे. आता आपण कचोरी बनवायला घेत आहोत. तर त्यासाठी मी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा ओवा घालणार आहे. ओवा हाताने क्रश करून घालायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घातलेले आहे. आता यामध्ये आपण तूप घालून घेऊया. साजूक तूप आहे. आपण 2 चमचे तूप घालणार आहोत. अशा प्रकारे आता आपण याला सगळे क्रम्बल होईपर्यंत चोळून घेणार आहोत. अशा प्रकारे आता आपण याला चोळून क्रम्बल टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला तूप यामध्ये मिसळवायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण क्रम्बल होईपर्यंत चोळून हाताने दोन्ही हाताच्या साहाय्याने असे घासून आपले पीठ सगळे तुपाला चोळून घेतलेले आहे. आता बघू शकता आपण, आता आपला गठ्ठा होत आहे, फोडला तर फुटत आहे. अशा प्रकारचेच आपल्याला पीठ हवे आहे. तर आता यामध्ये थोडे पाणी घालून आपल्याला घट्टसा डो तयार करायचा आहे. थोडे पाणी घालूनच मळायचे. अशा प्रकारे मी सर्व पीठ मळून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला डो तयार झालेला आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे आपण डो तयार केलेला आहे. घट्ट आहे, बघू शकता. अशा प्रकारचा डो आपण तयार केलेला आहे. तर आता याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि मग पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, आपले 10 मिनिटे झालेली आहे. आपले स्टफिंग पण थंड झालेलं आहे. आता आपण याचे अशा प्रकारे पुन्हा थोडेसे मळून घेऊया. आपले पीठ छानसे मुरलेले आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे आपल्या पिठाचं टेक्स्चर खूप छानसं झालेलं आहे. अशा प्रकारचेच आपल्याला हवे आहे. आता आपल्याला थोडा पोर्शन घेऊन आपल्याला पारी तयार करायची आहे. आपल्याला हे चांगले हाताने चोळून घ्यायचे आहे आणि त्याचा गोळा तयार करायचा आहे अशा प्रकारे. आणि याची पारी तयार करून घेऊया. असे करत आपल्याला पारी, बघू शकता आपण, अशा प्रकारची पारी तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये 1 चमचा भरून स्टफिंग घालून घेऊया अशा प्रकारे. आणि हलकेसे आपल्याला हे पारी गोळा करून मोदकचा आकार द्यायचा आहे. आपण जास्तीचे पीठ घेतलेले नाही, तर पीठ काढायची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे तिला तिथेच दाबायचे आहे आणि अशा प्रकारे की आपलं स्टफिंग सगळीकडे पसरेल
बघू शकता आपण अशा प्रकारे आपण कचोरी तयार करून घेत आहोत। दुसरी दाखवते। असे पीठ चोळून घेतले म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पारी तयार करायचे आहे आणि त्यामध्ये स्टफिंग भरायचे आहे। आणि आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये सरकावून मोदकचा आकार द्यायचा आहे। आणि इथे दाबून आपल्याला स्टफिंग पसरवायची आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व कचोरी करून घेते। बघा तर फ्रेंड्स, इतक्या साऱ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। आपल्या कचोऱ्या बनवून झालेल्या आहेत, काहीशा राहिलेल्या आहेत। मी तळत करून घेईल। तर एकीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे। आपल्याला जास्तीचे तेल तापवायचे नाही। आताच मी टाकलेले आहे तेल। आता आपण एक एक कचोरी यामध्ये घालून घेऊया। आपल्याला जास्तीचं तेल तापवायचे नाही। अशा प्रकारे मी कचोऱ्या घालून घेते। बघू शकता आपण अशा प्रकारच्या मी कचोऱ्या घालून घेते। मग आपण वरती आल्याच्या नंतरच याला उलटवायचे आहे। तोपर्यंत चम्मच घालायचा नाही किंवा उलटवायचा प्रयत्नही करायचा नाही। अशा प्रकारे आपल्याला वरती तरंगू लागल्या की मगच उलटवायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या कचोऱ्या तरंगू लागलेल्या आहेत। आता आपण याला उलटवूया आणि मीडियम फ्लेमवर याला तळून घेऊया। अशा प्रकारे आता आपल्याला उलटवायची पलटवायची काही गरज नाही आहे। एक बाजू शिकलेली आहे, आता दुसऱ्या बाजूला आपण तळून घेतोय। अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहे। मी गॅस बंद केलेला आहे, कारण आपल्याला तापलेल्या तेलाचं टेम्परेचर कमी करायचं आहे। त्यामुळे ते गॅस बंद करावा लागतो आणि आपला कचोरी थंड झाल्यावर तेल थंड झाल्यावरच घालायची आहे। अशा प्रकारची आपली कचोरी बनलेली आहे। आता मी काढून घेते। बघू शकता आपण खूप सुंदरशी कचोरी बनलेली आहे। अशा प्रकारे आपण कचोरी काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपला एक बॅच तळून झालेला आहे। आता मी दुसऱ्या बॅचचे घालून घेत आहे। आपल्याला अशा प्रकारचे तेल थंड हवे आहे, म्हणून मी गॅस बंद केला आणि आता आपली गॅस चालू करून देऊया लो फ्लेमवर। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। जोपर्यंत तरंगत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। अशा प्रकारे दुसऱ्या बॅचचेही मी तळून घेते।
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या कचोऱ्या तळून झालेल्या आहे, खूप सुंदर झालेल्या आहे आणि खूप क्रिस्पी झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या मी हेल्दी गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत, खूप सुंदर झालेल्या आहेत. बघू शकता आपण, अशा प्रकारची आपली कचोरी बनलेली आहे, खूप क्रंची झालेली आहे. तुम्हाला तोडूनही दाखवते. अशा प्रकारची आपली कचोरी बनलेली आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारची आपली कचोरी बनलेली आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारची संपूर्ण स्टफिंग आपल्या आतमध्ये आहे. अशा प्रकारची मी कचोरी बनवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखीन काही तळत आहेत, तर मी जेवढ्या झाल्या तेवढ्या दाखवून घेते. तर अशा प्रकारच्या मी कचोऱ्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.